सर्वांना नमस्कार. सह्याद्री शिक्षण संवाद हा जो आपण एक ऑनलाईन व्यासपीठ सुरू केलेला आहे. ऑनलाईन व्याख्यानमालेचं व्यासपीठ सुरू केलेलं आहे. दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता याच व्यासपीठावरती शिक्षण क्षेत्रातले मान्यवर हे एक विशिष्ट विषय घेऊन आपल्या पुढे येतात आणि त्याच्या माध्यमातून एक अत्यंत उत्तम अशा शैक्षणिक उद्बोधनाचा कार्यक्रम आपण राबवत आहोत. आज जवळपास 4 महिने झाले आपण या कार्यक्रमाला सुरुवात करून उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडनं पहिल्यांदा अशा स्वरूपाचा उपक्रम हा सुरू करण्यात आलेला आहे. माननीय मंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अनेक असे ज्याला आपण पब्लिक एंगेजमेंट म्हणा किंवा रिचिंग आउट टू द कॉमन पीपल अशा स्वरूपाचे अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये जे सगळे बदल राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरती होतात त्याची माहिती ही आपल्या सर्व स्तरावरती पोहोचली पाहिजे. शिक्षण क्षेत्रातल्या सर्व घटकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. हा याच्या मागचा उद्देश आहे. प्रत्येक शासकीय योजना ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्याच्यावरती साधक बाधक चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यातनं काही सजेशन येऊ शकतात. कारण आपण ज्या पद्धतीने आपल्या राज्यामध्ये उच्च शिक्षणामध्ये गुणात्मक बदल घडून आणतो आहे आणि आपल्या सगळ्या बदलांचा केंद्रबिंदू हा आपला विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याचा जो विकसित भारतचा अत्यंत मुख्य आधार आहे, मी ज्याला ब्रँड अँबॅसिडर असं म्हणेन, ज्याच्या माध्यमातून आपल्याला विकसित भारताचं स्वप्न हे साध्य करायचं आहे, असा हा विद्यार्थी आणि ज्या गुणात्मक बदलाच्या माध्यमातून आपल्याला तो विद्यार्थी घडवायचा आहे जो कौशल्याने युक्त असेल आणि जो विकसित भारताचा मुख्य आधार बनू शकेल. त्या दृष्टिकोनातून आपण अत्यंत अनेक उपक्रम आपण सुरू केलेले आहेत. आपण राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी असेल, राज्यातील शैक्षणिक संस्थांचं जे मूल्यांकन आहे नॅकच्या माध्यमातून ते करण्यामध्ये अग्रेसर होण्यामध्ये असेल किंवा मग इतर अनेक उपक्रम जे आपण आता ज्याच्यावरती प्रेझेंटेशन हे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या पुढे झालेले आहेत, त्या दृष्टिकोनातनं आपला हा सह्याद्री शिक्षण संवाद एक महत्वाची भूमिका पार पाडतो आहे. आणि मला अत्यंत अभिमानाने गोष्ट सांगावीशी वाटते आहे की साधारणतः 4 महिने होऊन गेले आपला हा अतिशय अखंडितपणे आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उत्तम पद्धतीने राबवतो आहोत. आणि याच व्यासपीठावरनं अनेक कुलगुरू आलेत, एक्स कुलगुरू आले, शिक्षण तज्ञ आले, सिने कलावंत आलेले आहेत, दिग्दर्शक आलेले आहेत, त्याचप्रमाणे सनदी अधिकारी आपल्या ह्या व्यासपीठावरनं येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचा, वेगळ्या विषयांवरती अत्यंत सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये आपण ते सर्व दूर पसरवण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करतो आहोत. त्याच शृंखलेमध्ये आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा विषय आहे. आपल्याला कल्पना असेल की आपण आता 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे संपूर्ण राज्यामध्ये आपण राबवतो आहोत. आपल्याकडे 6,000 महाविद्यालय, 85 विद्यापीठं आहेत, 45 लाख विद्यार्थी एवढा प्रचंड मोठा आपला परिवार आहे आणि या सगळीकडे आपण आता राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी करतोय. या नवीन शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्देश जो आहे हा प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य कशा पद्धतीने निर्माण करता येतील, त्याचप्रमाणे आपलं शिक्षण हे रोजगाराभिमुख कसं पद्धतीने बनवता येतील, त्याच पद्धतीने एक प्रकारचा जो डिस्कनेक्ट हा आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये झालेला आहे किंवा अकॅडमी आणि इंडस्ट्री यांच्यामध्ये झालेला आहे, मार्केटमध्ये झालेला आहे. म्हणजे प्रामुख्याने आपल्याकडे क्लासरूममध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण आपले विद्यार्थी यापूर्वी घेत होते 1986च्या शिक्षण धोरणानुसार, ते शिक्षण क्लासरूम मधलं शिक्षण आणि प्रामुख्याने बाजारपेठेची मागणी याच्यामध्ये फार मोठं अंतर होतं. त्यामुळे एम्प्लॉयबिलिटीचा प्रॉब्लेम फार मोठा तयार झाला. म्हणजे आपल्याकडनं आपले पदवीधर जे आहेत ते आपल्याकडनं पदवी घेऊन बाहेर तर पडतायत, परंतु रोजगारासाठी आवश्यक असणारी कौशल्यही त्यांच्याकडे नाहीयेत, कारण हा डिस्कनेक्ट निर्माण झाला होता. त्यामुळे आपण अनेक असे उपक्रम आता आपल्या 2024-25 पासून संपूर्ण राज्यामध्ये सुरू केलेत, ज्याच्या माध्यमातून आपण इंडस्ट्री बरोबर, उद्योगांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. उद्योगांना अनुकूल असणारे किंवा उद्योगांनी सुचवलेल्या माध्यमातून आपण काही अभ्यासक्रम डिझाईन करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून ग्रॅज्युएशन नंतर विद्यार्थ्यांना तात्काळ रोजगार हा उपलब्ध होणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्र आपलं राज्य, आपला विभाग हा संपूर्ण देशामधला पहिला विभाग आहे की ज्यांनी इंटर्नशिपच्या बाबतीमध्ये गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत. मराठी आणि इंग्रजी मधल्या गाईडलाईन्स आहेत.
त्याचप्रमाणे ओजीटीच्या बाबतीमधल्या फॅसिलिटीज आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि आता अतिशय महत्वाचं म्हणजे एईडीपी, अप्रेंटिसशिप इम्बेडेड डिग्री प्रोग्राम, ज्याच्या माध्यमातून, ज्याच्या संदर्भातून युजीसीने नुकत्याच गाईडलाईन्स या प्रकाशित केलेल्या आहेत. आणि या गाईडलाईनच्या अंतर्गत आपण एक महत्वपूर्ण शासन निर्णय हा नुकताच निर्गमित केलेला आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यापीठाला यावर्षी किमान 300 विद्यार्थ्यांना त्यांनी एईडीपीच्या माध्यमातून कोर्स हा पूर्ण केला पाहिजे, अशा प्रकारचं टार्गेट देण्यात आलेलं आहे. आपली सर्व विद्यापीठं जी आहेत ती इंडस्ट्री बरोबर संवाद साधतायत. त्यांची आजच दुपारी अत्यंत महत्वपूर्ण बैठक ही झाली, ज्यामध्ये जवळपास 350 कॉलेजेसचे प्रिन्सिपल, कुलगुरू, अधिष्ठाता, डायरेक्टर इनोव्हेशन इन्क्युबेशन हे सगळे जॉईन झालेले होते. आम्ही आमच्याकडनं प्रचंड प्रयत्न करतो की इंडस्ट्रीला इन्व्हॉल्व्ह करणं अत्यंत गरजेचं आहे, कॉर्पोरेट वर्ल्डला इन्व्हॉल्व्ह करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि ह्याच उद्दिष्टाने आज आम्ही एईडीपी म्हणजे एक्झॅक्टली एईडीपीचा अर्थ काय, त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल, त्याचं महत्व काय आहे, ते का आपल्याला आणणं गरजेचं आहे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये, आणि ते नसल्यामुळे नुकसान कोणतं होत होतं आणि ते असल्याने काय फायदे होणार आहेत, हे सगळं अगदी उत्तम पद्धतीने सांगणारा एक उद्योगपती आज आपण आपल्याकडे आमंत्रित केलाय. यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे जळगावचे प्रसिद्ध उद्योगपती तर आहेच आहेत, परंतु शिक्षण संस्थांबरोबर त्यांचा जो कनेक्ट आहे तो अत्यंत उत्तम अशा प्रकारचा कनेक्ट आहे. आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कोर्सेस तर जळगाव विद्यापीठामध्ये सुरू होतच आहे, परंतु शासनाच्या वेगवेगळ्या समित्यांमध्ये डॉक्टर भरत अमळकर हे सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आणि प्रामुख्याने आम्ही त्यांना दुवा मानतो अकॅडमीशी आणि इंडस्ट्री यांच्यामधल्या कनेक्टचा. महाराष्ट्र शासनाने एईडीपीचा कोर्स संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यासाठी नुकताच एक सर्वोच्च सुकाणू समिती कॉन्स्टिट्यूट केलेली आहे. या सुकाणू समितीचं अध्यक्षपद हे माननीय भरत अमळकर यांच्याकडे आहे. आणि मला असं वाटतं की एईडीपीच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण राज्यातल्या प्राध्यापकांबरोबर, प्राचार्यांबरोबर, संस्थाचालकांबरोबर आणि एकूणच शिक्षण क्षेत्रामधले आपले जे सगळे स्टेक होल्डर्स आहेत, मग विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी अमळकरांशिवाय, सरांशिवाय दुसरा एक उत्तम पर्याय आमच्याकडे उपलब्ध नव्हता. आणि मला वाटतं हा एक व्यक्ती असा आहे की जो त्या विषयाला न्याय देऊ शकतो, कारण ती इन्व्हॉल्ड आहे, त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड आहे. ते विद्यापीठांना डायरेक्ट करतायत, गाईड करतायत आणि इंडस्ट्रीला पण गाईड करतायत. त्यांच्या माध्यमातून अनेक इंडस्ट्रियलिस्ट हे आमच्या विद्यापीठांशी जोडले जात आहेत. त्यामुळे आज आम्ही भरत अमळकरांना आमंत्रित केले आपल्या सह्याद्री शिक्षण संवादाच्या व्यासपीठावरती. एकूणच एईडीपीचे फायदे कशा पद्धतीने आहेत हे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगावेत, आपल्या सर्व प्राध्यापकांना सांगावेत. आणि आपल्याला कल्पना असेल की आपल्याकडे साधारणतः ए ग्रेड मिळालेले 153 महाविद्यालय ही महाराष्ट्रामध्ये आहे, आणि त्यांच्यामध्ये ऑलरेडी त्या सर्व महाविद्यालयांनी एईडीपी कोर्सेस राबवण्यासाठी प्रयत्न पण सुरू केलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून आजचं व्याख्यान अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे, सर्वांसाठी अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं असणार आहे. आणि मला आनंद आहे की आज संपूर्ण राज्यातनं जवळपास माझ्या समोर 377 आज पार्टिसिपंट्स आहेत. ते सगळे प्राध्यापक, टीचिंग, नॉन टीचिंग, विद्यार्थी, पालक, हे सगळेच वर्गामधले सगळे आपले आज या ठिकाणी शिक्षणातले घटक हे आपल्याला जॉईन झाले. मी आपल्या सगळ्यांचं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक आज या सगळ्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि मी आदरणीय भरत अमळकरांना विनंती करतो की त्यांनी आपलं आजचं हे प्रेझेंटेशन आहे हे सुरू करावं. सर, आपल्याकडे वेळ आहे साधारणतः 20 ते 25 मिनिटं, 25 किंवा 30 मिनिटापर्यंत पण आपण करू शकाल. आणि आपण आज आमच्या सगळ्या उपस्थितांना या संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. भरत अमळकर. धन्यवाद आदरणीय श्री देवळांकर साहेब. आपल्या खात्याचे डायनॅमिक उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री आदरणीय श्री चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री रेड्डी साहेब, महाराष्ट्राचे उच्च शिक्षणाचे संचालक श्री देवळांकर साहेब, तंत्र शिक्षणाचे संचालक श्री मोहितकर साहेब आणि प्राध्यापक बंधू भगिनींनो आणि आणखीन जे कोणी सगळे जॉईन झाले त्यांना माझा नमस्कार. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मला एक शिक्षण या विषयात काही ना काही काम करत राहण्याची पॅशन आहे. खूप वर्ष प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या संस्था चालवल्या, त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणाच्या संस्थांमध्येही सध्या काम करतो. आणि या सगळ्या मंडळींनी संधी दिली त्यामुळे एनईपी मध्ये काम करायला मिळते. मला असं वाटतं की या सगळ्यांचे एकत्रित अनुभव एईडीपीच्या निमित्ताने एक 15-20 मिनिटात आपण शेअर करू. मित्रांनो, सुरुवात अशी करूया की एनईपी कुठून आलं, एनईपीची आवश्यकता का पडली. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे पुस्तक आपले राष्ट्रपती अब्दुलजी कलाम यांनी लिहिलं की व्हिजन 2020,
त्यात प्रामुख्याने 2004 साली जो डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज या देशाला तरुणाईचा मिळणार होता त्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पण लक्ष वेधल्यानंतर सुद्धा देशाकडून त्या मनाने त्या तरुणाईसाठी वेगळं नियोजन करण्यात आपण कमी पडलो कुठल्या ना कुठल्या कारणामुळे. आणि सन 2017-18 मध्ये एनईपीचं डॉक्युमेंट आदरणीय श्री कस्तुरी रंगन साहेब यांच्या नेतृत्वाखाली करायला घेतलं आणि 2020 मध्ये एनईपी इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीनेचं डॉक्युमेंट प्रसिद्ध झालं. आपल्याकडे 2024 पासून एनईपी इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात झाली. मग एनईपी मध्ये नेमकं असं काय होतं? आपण तर सगळे खरं म्हणजे प्राध्यापक आहोत, शिक्षण क्षेत्रात काम करणारे लोक आहोत. नेमकं असं काय वेगळं होतं की ज्यातून एनईपीचा वेगळा प्रभाव या देशाला दिसेल असा विचार केला गेला. प्रामुख्याने तो सगळा विचार असा होता की जो विद्यार्थी तयार होतोय तो ज्या पद्धतीचे अभ्यासक्रम आहेत ते खूप वॉटर टाईट अभ्यासक्रम आहेत. ह्युमॅनिटीजचे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे विद्यार्थी 10वी नंतरचा 2 वर्षाचा त्या विषयाचा कोर्स आणि पुढे 3 किंवा 4 वर्षाचा 5 वर्षाचा कोर्स असं करत करत ज्या पद्धतीने जेव्हा ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट म्हणून बाहेर पडतात, मागच्या 15 वर्षात आपल्या अनुभवाला आलं की त्यांची एम्प्लॉयबिलिटी खूप कमी आहे. प्रामुख्याने ते ज्या पद्धतीने बाहेर पडलेले बीकॉम, एमकॉम, बीएससी, एमएससी चे विद्यार्थी आहेत ते फील्डमध्ये गेल्यानंतर ज्या अनेक प्रकारच्या समस्या त्यांनी प्रामुख्याने फेस केल्या त्या अशा राहिल्या की त्यांना तर मुळात 7-8 तास काम करायची पण सवय नव्हती. मला तर अनेक ठिकाणी जेव्हा आम्ही एम्प्लॉयमेंटमध्ये हे बीए बीकॉमचे विद्यार्थी आले तर ते 4 तासापेक्षा अधिक वेळ काम करण्याच्या पण मानसिकतेत असत नव्हते. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी जी मानसिकता आहे काम करण्याची त्यामध्ये सुद्धा ते वीक होते. 4-5 तास काम केल्यानंतर त्यांना कामाचा कंटाळा यायचा आणि ते घरी जायला मागायचे. आजही तुम्ही बीए बीकॉम एमकॉम विद्यार्थ्यांनी सलग विद्यार्थी म्हणून बाहेर पडल्यानंतर 8 तास काम करण्याची त्यांची मानसिकता, इच्छा आणि शक्ती राहिलेली नाही. कारण एक वर्क कल्चरचा अभाव विद्यार्थ्यांमध्ये आपण 13-14व्या वर्षीपासून कुठल्या ना कुठल्या कारणामुळे निर्माण होत गेला आणि या वर्क कल्चरच्या अभावामुळे हे विद्यार्थी 20-22व्या वर्षी सुद्धा सलग 8 तास काम करायला कमी पडायला लागले. असा एक अनुभव इंडस्ट्रीचा आला. म्हणजे वर्क कल्चरचा अभाव. दुसरं अकॅडमिक जे काही ते शिकलेले आहेत, म्हणजे उदाहरणार्थ बीकॉम मधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीत जाताना डेस्कटॉपचे कुठलेही कोर्सेस, एक्सेल किंवा वर्डचं टायपिंग किंवा टॅली येतंय असा विद्यार्थी मला तरी आजतागायत भेटला नाही. म्हणजे ज्या पद्धतीचा सगळा तो कोर्स करून आलेला आहे त्या कोर्समध्ये प्रत्यक्ष इंडस्ट्रीला लागणाऱ्या कोणत्याही गरजा या त्याला भागवता येत नाही असं या निमित्ताने लक्षात आलं इंडस्ट्रीच्या. आणि हळूहळू समुद्री चहूकडे पाणी पियावयास थेंबही नाही, सर्वत्र विद्यार्थ्यांची अनएम्प्लॉयमेंट, पण इंडस्ट्रीला लागणारा इंडस्ट्री रेडी विद्यार्थी नाही. जेवढा तो अधिक शिकत जातो, तो बीकॉम होतो, एमकॉम होतो, आणखीन काय काय करत जातो, एमपीएससीच्या परीक्षांना बसतो, तुम्हाला आश्चर्य आणि ऐकायला दुःखद होईल की जेवढा तो जास्त शिकतो तेवढा तो एम्प्लॉयमेंटसाठी निरुपयोगी होत जातो, असं एक स्टॅटिस्टिक्स पण समोर आलेलं. मग या सगळ्यावर मात करायची असेल तर एनईपी मध्ये ज्या 2-3 गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला गेला की 10वी नंतर 11वी-12वी झाल्यानंतर जो विद्यार्थी हायर एज्युकेशन मध्ये येणार आहे त्याला कंपार्टमेंटल एज्युकेशन न देता इंटर परमिसिबल ब्रँचेस मेजर मायनरच्या स्वरूपात घेता येईल का? एनी टाइम एंट्री, एनी टाइम एक्झिट करून ज्या वेळेला त्याला आवश्यक असेल त्यावेळेला एज्युकेशनच्या बाहेर जाईल, ज्या वेळेला आवश्यक असेल त्यावेळेला परत येईल. कोणत्याही वर्षी बाहेर पडताना त्याला कुठल्या ना कुठल्या डिग्री, डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळेल आणि त्यामुळे त्याची एम्प्लॉयबिलिटी टिकून राहील. अनाठाई 4-5-6 वर्ष तो या शिक्षणाच्या एका अर्थाने रगाड्यात राहील आणि कदाचित कामासाठी निरुपयोगी होईल. असं होऊ नये म्हणून त्याला कुठल्याही ठिकाणी एंट्री आणि एक्झिट दिलं गेलं. मला असं वाटतं की विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, जेणेकरून कुठेही रोजगाराची संधी दिसली की ते विद्यार्थी शिक्षणातून बाहेर पडू शकतात आणि परत शिक्षणामध्ये येऊ शकतात. शिक्षणाचं ध्येय धोरण उद्दिष्ट ठरवताना प्रामुख्याने
एक तर तो संशोधक झाला पाहिजे, त्याने समाज बदलला पाहिजे, तो क्रिएटर झाला पाहिजे, त्याने इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन मध्ये जाऊन काम केलं पाहिजे, डिझाईन मध्ये काम केलं पाहिजे. मात्र ही सगळी अशा विद्यार्थ्यांची संख्या ही कधी पण 30-35% अधिक असत नाही. उरलेल्या 60-65% विद्यार्थ्यांना कुठे ना कुठे रोजगारीता मिळाली पाहिजे, एम्प्लॉयमेंट मिळाली पाहिजे. मग आतापर्यंतचं चित्र काय होतं की एम्प्लॉयमेंट आहे, आत्ताही आहे, पण आपला विद्यार्थी जो शिक्षणातून बाहेर पडला, जो एम्प्लॉयमेंटसाठी जाण्याचा प्रयत्न करतो, व्हेरी अनफॉर्च्युनेटली तो अनएम्प्लॉयबल आहे. आणि अनएम्प्लॉयबल आपला विद्यार्थी आहे याचं मला सगळ्या प्राध्यापकांबरोबर अत्यंत खेदाने नमूद करायचे की त्याला तो विद्यार्थी जर 50% जबाबदार असेल तर शिक्षण व्यवस्था आणि आपण त्याला 50% जबाबदार आहोत. एनईपी मध्ये याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय आपण प्रोएक्टिव्हली. प्राध्यापक कम्युनिटीने विशेषतः विद्यापीठातल्या धोरण ठरवणाऱ्या मंडळींनी या 50%चा रोल जर आज नीट करायचं ठरवलं तर पुढच्या 5 वर्षानंतर हे सगळे प्रश्न मोठ्या प्रमाणावर डिमिनिश होऊन एक विन विन कॉम्बिनेशन शिक्षणाच्या माध्यमातून क्रिएट होऊ शकेल. मग आपण नेमकं काय करायचं आहे? मला असं वाटतं की एम्प्लॉयमेंट सगळ्यांनाच पुण्या मुंबईला आयटी मध्ये मिळेल असं जे मागच्या 10-15 वर्षात माहोल राहिला, त्यामुळे विशेषतः सायन्सचे आणि इंजिनिअरिंगचे सगळे ग्रॅज्युएट वेगवेगळ्या प्रकारचे आयटी ओरिएंटेड कोर्स करून हैदराबाद, दिल्ली, मुंबई, पुणे या ठिकाणी एम्प्लॉईज झाले. पण आता तिथे पण सॅच्युरेशन यायला लागलेलं आहे. विशेषतः आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मुंबई पुण्याला जाऊन जर जॉब करायचा असेल तर मिळणारी सॅलरी ही त्या मानाने कमी आहे आणि परवडणारी नसते. त्यामुळे या लोकांचं मायग्रेशन होत नाही हे लक्षात आलं. सायन्सचे विद्यार्थी कधी कधी या सगळ्या प्रसंगाशी जुळवून घेतात. थोडक्यात आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या विद्यार्थ्यांनी रोजगारीतेसाठी त्यांच्या विद्यापीठाच्या कार्यकक्षांमध्येच त्यांच्यासाठी जर चांगल्या स्वरूपाचा रोजगार मिळाला तर ते अधिक सहजपणाने तो रोजगार मिळवू शकतील. कारण तिथे त्यांचं घर दार, शेती, आई वडील अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे योग्य ती रोजगारीता त्याच ठिकाणी उत्पन्न होणे हे अत्यावश्यक आहे. आपल्या आधीच्या शिक्षण पद्धतीमध्ये याचा कनेक्ट जो सरांनी सांगितलं की एक डिस्कनेक्ट झाला. आमच्या जळगावच्या जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ केबीसी एनएमयूच्या आवारामध्ये ज्या प्रकारच्या उद्योगांची संख्या अस्तित्वात आहे त्या उद्योगांना केटर करणारे अभ्यासक्रम नाही आणि तशा प्रकारचे अभ्यासक्रम नसल्यामुळे, तसे विद्यार्थी तयार होत नसल्यामुळे इथली इंडस्ट्री स्टार्व्ड आहे. त्यांच्याकडे त्या पद्धतीचे विद्यार्थी आणि त्या पद्धतीची काम करणारी मंडळी येतच नाहीयेत. मग ते कुठून तरी बाहेरून इम्पोर्ट करतायत जिथे हे कोर्सेस आहेत. म्हणजे आजूबाजूच्या विशेषतः छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश इथे मोठ्या प्रमाणावर या विषयात काम करणारे एकतर श्रमजीवी किंवा बुद्धिजीवी तरुण यांना मिळतात आणि या ठिकाणचे लोक अनएम्प्लॉइड आहेत, पण कारण आमच्याकडे तशा पद्धतीचे कोर्सेस नाही. मग हे एईडीपी प्रकरण काय आहे आणि एनईपी मध्ये याच्या व्यतिरिक्त आणखीन काय सुविधा उत्पन्न केली आहे? पहिले म्हणजे एईडीपीच्या आधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की एनईपीने त्याच्या 12वी नंतरच्या शिक्षणामध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन होईस्तो वेगवेगळ्या प्रकारचं इंडस्ट्री एक्सपोजर ठेवलेलं आहे. त्याला नाव ऑन जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप, वेगवेगळ्या प्रकारची अशा पद्धतीची एक प्रोव्हिजन केली आहे. त्या सगळ्याचं क्रेडिटमध्ये रूपांतर केलं आहे, एका अर्थाने मार्कांमध्ये रूपांतर केलेलं आहे. आणि 3 वर्षाच्या कोर्समध्ये दरवर्षी 3-3 महिने, 3 आठवडे, 4 आठवडे अशा पद्धतीचं ऑन जॉब ट्रेनिंग तो विद्यार्थी घेऊ शकतो, जेणेकरून त्या कॉलेजची आणि त्या विद्यार्थ्याची योग्य वयात इंडस्ट्रीशी कनेक्ट व्हावा. विद्यार्थ्याचा कनेक्ट होता होता ऑन जॉब ट्रेनिंग शोधणारे प्राध्यापक किंवा मेंटर करणारे प्राध्यापक यांचा सुद्धा या इंडस्ट्रीशी कनेक्ट होईल. त्यातल्या ज्या कॉमर्सच्या प्राध्यापकांना सुद्धा बीआय मॉडेल्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सेल शीट मधून बनवणारे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम्स असतील किंवा ऑनलाईन कशा पद्धतीने कंट्रोल मॅनेजमेंटचा केला जातो, या सगळ्या गोष्टी माझी खात्री आहे की आमच्या प्राध्यापक बंधूंसाठी पण खूप नवीन आहेत. आपण ठराविक प्रकारचे अभ्यासक्रम शिकवता शिकवता कधी काळी आपण एक हुशार विद्यार्थी होतो. आपण वर्गात पहिल्या 4 मध्ये असायचो, पण आज आपला इंडस्ट्रीशी कनेक्ट नाही कारण आपण प्राध्यापक झालेलो आहोत आणि प्राध्यापकाला इंडस्ट्रीशी कनेक्ट असला नसला तरी जॉब इन्सिक्युरिटीचा काही विषयच नाही.
त्यामुळे मला असं वाटतं की पहिला डिस्कनेक्ट प्राध्यापकांचा, विशेषतः शिक्षकांचा झाला, आणि मग दुसरा डिस्कनेक्ट विद्यार्थ्यांचा झाला. इंडस्ट्रीला कळलंच नाही की आपण केव्हा डिस्कनेक्ट झालो विद्यापीठांपासून. त्यामुळे आज इंडस्ट्री खरं म्हणजे तहानलेली आहे. जिथं जिथं ज्या विद्यापीठांमध्ये अशा पद्धतीच्या इंडस्ट्रीला बोलवण्यात आलं, अत्यंत चांगले आणि मोठे इंडस्ट्रियलिस्ट या इंडस्ट्रियल मीटसाठी येत आहेत, त्यांच्या गरजा मांडतायत, विद्यार्थ्यांना सामावून घ्यायला तयार आहे, प्राध्यापकांना मेंटरशिप देण्यासाठी इन्व्हाइट करतायत, असा अत्यंत चांगला माहोल इंडस्ट्रीमध्ये दिसतो. विद्यापीठांमध्ये सुद्धा हालचाल सुरू झाली आहे. मला असं वाटतं की रिस्पॉन्ड जे करण्याची गरज आहे ते प्राध्यापकांनी रिस्पॉन्ड करण्याची गरज आहे. अधिक प्रोएक्टिव्हली आपला जर इंडस्ट्रीशी कनेक्ट झाला तर आपले विद्यार्थी यातून रोजगारीतेच्यासाठी सक्षम होतील. हा विषय मला वाटतं पहिल्यांदा आपण प्राध्यापकांनी भावनिक पद्धतीने, म्हणजे असं म्हणतात की 47 सालापर्यंत या देशासाठी मरण्याची गरज होती, देशासाठी जीवनाचा त्याग करण्याची गरज होती. आज देशासाठी, विशेषतः प्राध्यापकांना देशभक्तीसाठी काही करायचं असेल तर ते तुमच्या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी इंडस्ट्रीशी तुमचा कनेक्ट वाढवा, त्यांचा कनेक्ट वाढवा, त्यांना रोजगारीतेसाठी कुठे ना कुठे सक्षम करा, त्यांच्यात एक उत्साह उत्पन्न करा. रील बघण्याच्या ऐवजी रिअल लाईफ कडे आपण त्यांना नेऊ शकतोय का? कारण आता विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना तुला काय आवडतं असं विचारलं तर अनेक जण सांगतात की मला रील बघायला आवडतात, मला रील करायला आवडतात. आणि मग जेव्हा यातनं रोजगारीता येत नाही, त्यातून येणारी डिप्रेशन आणि निराशा, त्यातून घडणारे विद्यार्थ्यांचे प्रसंग आपल्या सगळ्यांना रोजमर्रा दिसत पण असतात. त्यामुळे मला असं वाटतं की पहिला घटक प्राध्यापक आहे की ज्यांनी ओजेटी, ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप हा जो विशेषतः आर्ट्स, कॉमर्स, सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी जी प्रोव्हिजन केली आहे, त्यासाठी इंडस्ट्रीशी कनेक्ट वाढवा. किती विद्यार्थी आम्ही तुमच्याकडे पाठवू शकतो? उदाहरणार्थ, माझा कन्स्ट्रक्शनचा एक इन्फ्रास्ट्रक्चरचा व्यवसाय आहे. मी सिव्हिल इंजिनिअरिंगचे फायनल इयरचे दरवर्षी 40 विद्यार्थी 6 महिन्याकरता माझ्याकडे घेतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या 40 विद्यार्थ्यांना पुढे 5 ते 6 विद्यार्थी माझ्या कंपनीत रिटेन होतात, त्यांना जॉब मिळतात. त्यातले 2 विद्यार्थी तर माझ्याकडे आता डायरेक्टर लेवल पर्यंत पोहोचले. त्यामुळे हे एका अर्थाने विन विन असं कॉम्बिनेशन आहे असं मला वाटतं. त्यातला पहिला ओजेटी आणि ऑन जॉब ट्रेनिंगच्या जोडीला इंटर्नशिपसाठी प्राध्यापकांनी एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. हा एक पहिला एनईपीचा मेसेज आहे. ओजेटी आणि इंटर्नशिपने काही गोष्टी साध्य होणार नाही असं अनेकांना वाटतं, कारण कोर्सेस हे रिजन स्पेसिफिक नाही, विद्यापीठाच्या एरियाशी स्पेसिफिक नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ते विद्यार्थी ज्यांची गरज आहे ते निर्माण होणार नाही असं वाटल्याने अजून एनईपी मधून एईडीपी नावाची एक व्हर्टिकल मांडण्यात आलेला आहे. एईडीपीचा प्रामुख्याने उद्देश किंवा लॉंग फॉर्मचा आपल्याला माहिती आहे की अप्रेंटिस एम्बेडेड डिग्री प्रोग्राम्स. विद्यापीठांनी किंवा ए ग्रेड असलेल्या कॉलेजेसने एकत्र येऊन इंडस्ट्री बरोबर तुमची गरज काय आहे ते आम्हाला सांगा, त्याचं आम्ही अभ्यासक्रमात रूपांतर करू. आणि हे अभ्यासक्रम 3 वर्षाचे, ज्यामध्ये 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष आम्ही थिअरी शिकवू, 1 वर्ष अप्रेंटिसशिप असेल तुमच्या इंडस्ट्रीमध्ये आणि ती पेड असेल. त्याला विद्यार्थ्याला 8,000 रुपये केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप अँड ट्रेनिंगच्या माध्यमातून देईल, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला एक आकर्षण वाटेल इंडस्ट्रीचं, जॉबचं. त्याला त्याच्यासाठी पॉकेट मनी मिळणार आहे, ट्रेनिंग मिळणार आहे. म्हणजे हे अप्रेंटिसशिपचं मानधन म्हणजे आम के आम गुटली के दाम. त्याला कामाकडे वळवता वळवता त्याला पैशाचं अट्रॅक्शन देणं, जेणेकरून तो त्या सगळ्या याच्यामध्ये रुळेल, अशी अत्यंत चांगली योजना केंद्र सरकारने, राज्य सरकारने आपल्यासाठी डिझाईन केली आहे. एईडीपीचे कोर्सेस मात्र पारंपरिक अभ्यासक्रमांना एईडीपीत रूपांतरित करून केले तर ते किती यशस्वी होतील ते मला सांगता येणार नाही. एईडीपीचे कोर्सेस त्या ठिकाणी जी इंडस्ट्री आणि एज्युकेशन याच्यामधली गॅप शोधून ते कोर्सेस डिझाईन करणं, यामध्ये विद्यापीठ आणि अकॅडमिया जर यशस्वी झाला तर एईडीपी सारखं यश कशाला मिळणार नाही. या एईडीपीला यश मिळण्यासाठी तुम्ही जे काही अभ्यासक्रम तयार कराल त्याच्या जोडीला तुमच्या मदतीला क्रिस नावाची एक संस्था देखील आलेली आहे. ही क्रिस नावाची संस्था अनेक निवृत्त मुख्य सचिव मंडळींनी स्थापन केली आहे. ती सेवाभावी संस्था आहे. या क्रिसच्या माध्यमातून सेक्टर काउन्सिल बरोबर एमओयू झालेले आहेत
आणि ही क्रिस्प आता वेगवेगळ्या विद्यापीठांबरोबर स्वतः MOU करते. 6 सेक्टर काउन्सिलमध्ये ज्या पद्धतीची विद्यार्थ्यांची आणि एम्प्लॉयमेंटची गरज आहे तशाशी जोडलेले हे कोर्सेस विद्यापीठाने स्वतः सुरू करावे, त्यांच्या अफिलिएटेड कॉलेजमध्ये सुरू करावे आणि त्यांना अप्रेंटिसशिप मिळवून देण्याचं काम क्रिस्प करेल. म्हणजे अप्रेंटिस आम्हाला कुठून मिळणार, आमच्या गावात तर काही इंडस्ट्री नाही, आम्हाला कोणी तयार नाही, या आपल्या प्राध्यापकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर उत्तर क्रिस्पने काढण्याचा प्रयत्न केलाय. आणि क्रिस्प सेक्टर काउन्सिलच्या माध्यमातून आपल्याला AEDP साठी अप्रेंटिसशिप पण देऊ शकणार आहे. मला असं वाटतं की या अप्रेंटिसशिप मध्ये AEDPच्या माध्यमातून मिळणाऱ्या जो विद्यार्थी जाणार तो त्याच्या जीवनात नक्की पॉझिटिव्हली पुढे करिअर करणार, अशा स्वरूपाचं हे काम आपल्या डोळ्यादेखत चालणार आहे असं मला वाटतं. चौथा आणि याच्यातला शेवटचा मुद्दा की जॉब तर सगळे संपताय, प्राध्यापकांचे शिक्षकांचे पण संपताय. ज्या पद्धतीचं ऑनलाईन ट्रेनिंग सुरू होत आहे, मला लक्षात येत आहे, मला सांगायला आवडेल आपल्या कम्युनिटीला की कोटा सारख्या ठिकाणी जे 12वीचं सायन्सचा अभ्यासक्रम चालतात वेगवेगळे, ते आता आमच्या जळगाव सारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रात सुद्धा दूरस्थ पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचं दिवसभराचं टाइम टेबल कोटावरून मॉनिटर होतो. तो विद्यार्थी इथल्या स्थानिक प्राध्यापकांकडे आता क्लासेसना जात नाही, कॉलेजला पण जात नाही. तो त्या कोटामधल्या ऑनलाईन अकॅडमीला जॉईन झालेला असतो, तिथं भरगच्च फी भरतो आणि त्या ऑनलाईन ट्रेनिंग मधून यंदाच्या 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यात अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग मेडिकलला जाताना दिसतात. मला असं वाटतं की दिवसेंदिवस समाजातले रोजगारीतेचे हे वेगवेगळे व्हर्टिकल आपल्या डोळ्यादेखत व्हॅनिश होत आहेत, नवीन व्हर्टिकल्स क्रिएट होत आहेत. आपण प्राध्यापक कम्युनिटी म्हणून या सगळ्याला अवेअर आहोत की नाही. एका अर्थाने जॉब सिक्युरिटी आपल्याला आहे, त्यामुळे आपण अधिक चांगलं शिक्षण घेऊ शकतो, ही एक चांगली बाजू आहे. मात्र ही एका अर्थाने जॉब सिक्युरिटी आपल्याला पुढच्या पिढीला घडवायला कमी तर नाही पडत आहे आपल्याला, त्यातून आपण मागे तर नाही हटत आहे ना, असा विचार या सगळ्या मंडळींनी केला पाहिजे. मला असं वाटतं की आपल्या भोवती जी उत्पादनं तयार होत आहेत ती उत्पादनं कॅपिटल इंटेन्सिव्ह मोठ्या मशिनरीतून होत आहेत. आता जसं आपण ऐकतो की ऍपलचा प्लांट येणार आहे, मर्सडीजचा प्लांट येणार आहे, आमच्या औरंगाबादमध्ये मोठं ऑटोमोबाईलचा हब येणार आहे. पण ही सगळी अत्यंत सोफिस्टिकेटेड मशिनरी आहे आणि या मशिनरीजना लागणारी मॅनपॉवर त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण तयार नाही केली तर आपले विद्यार्थी त्या ठिकाणी एका अर्थाने अकोमोडेट होणार नाही. त्यामुळे आगामी काळातली इंडस्ट्री ही अधिक ऑटोमेटेड, अधिक सोफिस्टिकेटेड असणार आहे. तिच्या एम्प्लॉयमेंटच्या गरजा विद्यापीठांनी विशेषतः सगळ्या फॅकल्टीने समजून घेण्याची गरज आहे. आर्ट्सचं मी सांगितलं त्याप्रमाणे शिक्षकीचे, प्राध्यापकीचे जॉब सुद्धा दूरस्थ पद्धतीमुळे कमी होत जाणार आहे. कॉमर्सचे विद्यार्थ्यांचे सगळे जॉब आता एका अर्थाने कम्प्युटराइज आणि IT ओरिएंटेड होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्याला आपण म्हणतो की आडात आलं तर पोहऱ्यात येईल, आमचे प्राध्यापक मंडळी जर हे BI टूल्स, उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्टने एक बिझनेस मॅनेजमेंटचं टूल तयार केलंय, आपण सगळ्यांनी बघितलंय का ते? आपण समजावून घ्या. आपण त्यात स्वतः काही टेलरमेड बदल एखाद्या छोट्या उद्योगासाठी सुचवा. आपण उद्योगांमध्ये जाऊन इंटरॅक्शन करून त्यांच्या रिक्वायरमेंट आपण समजावून घेतल्या प्राध्यापकांनी, तर आपण विद्यार्थ्यांचा डायलॉग आपला अधिक अर्थपूर्ण होईल. विद्यार्थी वर्गात येत नाही याची तक्रार माझे अनेक प्राध्यापक मित्र करतात, पण त्याच विद्यार्थ्यांना विचारलं की बाबा रे तू का वर्गात जात नाही, तर म्हणतो मला वेगळं काही मिळत नाही हो काका. म्हणजे त्याला काही वेगळं देण्यासाठी आपल्याला AEDPच्या अंतर्गत आपण जर काहीतरी केलं तर त्यातून आगामी काळामध्ये या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आपण गाठू शकू असं मला वाटतं. वर्क कल्चरचा अभाव आपण इंटर्नशिप आणि OJTच्या माध्यमातून त्याच्या मनामध्ये वर्क कल्चर उत्पन्न करू. वेगवेगळ्या प्रकारचे स्थानिक कोर्सेस इंडस्ट्री यांचा कनेक्ट विद्यापीठातून करू. क्रिसच्या माध्यमातून त्यांना अप्रेंटिसशिप मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आपल्याला सुचलेले असे अनेक नवीन अभ्यासक्रमाचे व्हर्टिकल जर आपण या NEPच्या आमच्या मेंबर्सच्या समोर मांडले तर त्याचा अभ्यासक्रमात रूपांतर करून देण्यासाठी अधिक अत्याधुनिक लोकांची, ज्यांच्याकडे या विषयातलं मॉडर्न टेक्निक आणि नॉलेज आहे, त्या लोकांना पण यात इन्व्हॉल्व करून घेता येईल. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या उच्च व तंत्र शिक्षणाने अत्यंत मोलाचं एक आक्रमक पाऊल OJT, इंटर्नशिप आणि AEDPच्या माध्यमातून पुढे टाकलेलं आहे.
AEDP तर आपण सगळ्यांनी मिळून चांगलं काम केलं तर गेम चेंजर ठरू शकतो. आपल्याच जिल्ह्यात, आपल्याच युनिव्हर्सिटीच्या क्षेत्रामध्ये ही जी 60-65% अनएम्प्लॉयबिलिटी आहे मित्रांनो, ती आपण पुढच्या 5 वर्षात 25%, 30%वर आणू शकतो. त्यामुळे आता आगामी काळात जाता जाता मी एवढंच म्हणेन की देशासाठी मरण्याची गरज नाही हो. चांगला मोठा आकर्षक पगार घेता घेता प्राध्यापकांनी, विद्यापीठांनी इंडस्ट्रीशी कनेक्ट केला, जिथे रोजगारीता उत्पन्न होते त्यांच्याशी कनेक्ट केला आणि आपले विद्यार्थी जॉब रेडी केले, एम्प्लॉयबल केले, तर यापेक्षा मोठी काही देश सेवा आहे असं मला वाटत नाही. माझे प्राथमिक विचार मांडलेत. आता आणखीन देवळणकर साहेब काय पुढे सांगतात, काही क्वेश्चन अँड आन्सर सेशन असेल तर ते करूया. पण धन्यवाद. धन्यवाद भरत अंबळकरजी. आपण आपल्या रूपाने केवळ म्हणजे ते केवळ पुस्तकी ज्ञान अशा स्वरूपाने नाही, पण आपण अनुभवलेलं आहे. आपण स्वतः उद्योगपती आहात, त्याचप्रमाणे आपण शैक्षणिक संस्थाही चालवता आणि याचा एक कनेक्ट आम्हाला आपल्या प्रेझेंटेशन मधनं दिसला. आपण कळकळीचं आव्हान आपल्या सगळ्या आजच्या पार्टिसिपंट्सला पण या माध्यमातून केलेलं आहे. आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकांना आपण अध्यक्षपद घ्या म्हणून विनंती करत असतो. नॉर्मली आपल्याकडे एक वक्ता असतो आणि एक अध्यक्ष असतो. तर आज आपल्या विनंतीला मान देऊन आदरणीय नितीन करमळकर सर आपल्याला जॉईन झालेले आहेत. नितीन करमळकर सर हे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंमलबजावणीसाठी ही सर्वोच्च सुकाणू समिती नेमलेली आहे. त्याचे ते सन्माननीय अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे नुकतंच 2016चा जो आपला विद्यापीठ कायदा आहे, सार्वजनिक विद्यापीठ कायदा आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने एक नव्याने समिती नेमलेली आहे. त्या समितीचे देखील अध्यक्षपद हे नितीन करमळकर सरांकडे आहे. त्याचप्रमाणे ते वेळोवेळी आम्हाला आमच्या सर्व प्रकल्पांसाठी मार्गदर्शन करत असतात. आजच्या ह्या प्रेझेंटेशनच्या AEDPच्या अनुषंगाने नितीन करमळकर सर यांनी देखील आपले विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. करमळकर सर. नमस्कार. आणि सर्वप्रथम नेहमीप्रमाणेच उच्च शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचं अभिनंदन केलं पाहिजे की हा अत्यंत आगळा वेगळा कार्यक्रम गेले जवळजवळ 6 महिने संवादाच्या माध्यमातून आपण राबवत आहे आणि ज्याच्या माध्यमातून अनेकविध नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं जे काही वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत त्या विषयाच्या बाबतीत लोकांमध्ये ते रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. आजचा जो विषय होता अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम, आणि ही संकल्पना साधारणपणे UGC मध्ये युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन मध्ये 3-4 वर्षापूर्वी आली. पण अलीकडे त्यांना मोठ्या स्वरूपात म्हणजे NEPच्या माध्यमातून हा प्रोग्राम आपण भारतभर न्यावा, जेणेकरून अंबळकर सरांनी आता जे काही उत्कृष्ट मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे, स्वतः ते व्यावसायिक आहेत. आणि जोपर्यंत आपल्याला हा इंडस्ट्री कनेक्ट आपण डेव्हलप करत नाही, आणि इंडस्ट्री कनेक्ट म्हटले की आपल्याला फक्त आपली मानसिकता असते की त्यांचा काय तो SSR जो आहे तो आपल्याला मिळेल का, आणि त्या ह्यानं काय आपल्याला मदत मिळेल वगैरे. तर तसं न पाहता इंडस्ट्रीला प्रत्यक्ष आपल्याला याच्यामध्ये इन्व्हॉल्व फक्त कोर्स बनवण्यापुरतं नाही, तर त्यांचं मार्गदर्शन सुद्धा घेणं अपेक्षित आहे. आपण मध्यंतरी एक प्रयोग BOCच्या माध्यमातून करून पाहिला, ज्याच्यामध्ये व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये अपेक्षा होती की ते प्रोग्राम इंडस्ट्रीला बरोबर घेऊन आपण करू, आणि जेणेकरून त्या भागातले जे कौशल्याची गरज आहे ती पूर्तता करू, पण ते घडलं नाही. आणि त्यामुळे हा जो अप्रेंटिसशिप एम्बेडेड प्रोग्राम आणलेला आहे, ह्याच्यामध्ये इंडस्ट्री बरोबर आपल्याला काम करायचं, म्हणजे ते अगदी सिलेबसच्या निर्मितीपासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या. ते करत असताना NEP मध्ये जे काही आपलं स्ट्रक्चर दिलेलं आहे 6 व्हर्टिकल्सचं, त्याच्यामध्ये जे 2-3 व्हर्टिकल्स आहेत त्यांचा उपयोग करून 6 महिन्याची किंवा 2 सेमिस्टरची वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रयोग करता येणं शक्य आहे. आणि ज्याच्यामध्ये एक मोठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्या समितीचे अंबळकर सर स्वतः अध्यक्ष आहेत. मी त्याचा भाग आहे. आजच दुपारी आपले सचिव जे आहेत त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हा प्रोग्राम नेण्याच्या दृष्टीनं कुलगुरूंची सुद्धा एक बैठक ठेवण्यात आलेली होती. इनफॅक्ट ते टास्क म्हणून दिलं गेलेलं आहे. प्रत्येक विद्यापीठाच्या माध्यमातून किमान 3 ते 4 चांगले कोर्सेस, आणि ज्याच्यामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजीला तसा फार मोठा इश्यू नसतो, पण ह्युमॅनिटीज विशेषतः आणि थोडासा कॉमर्स वगैरे या बाबतीत जर आपल्याला हा प्रयोग करता आला,
आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला प्रायोगिक स्वरूपात त्या इंडस्ट्रीबरोबर कनेक्ट करता आलं. तर आंबेडकरांनी जे शेवटी सांगितलं की देशासाठी चांगलं करायचं असेल तर ते काय प्रत्येक वेळा तिथे फील्डवर जाऊन मरणं म्हणजे देशासाठी काही केलं असं नाही. तर आपल्या माध्यमातून आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्राच्या माध्यमातून हे कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. आणि एम्प्लॉयबिलिटी एनहान्स करण्याच्या दृष्टीनं असं मनुष्यबळ निर्माण करणं ही त्याच्या मागची भूमिका आहे. आणि त्यामुळे अनेकविध क्षेत्र आपल्याला खुणावतात म्हणायला हरकत नाही. हॉटेल मॅनेजमेंट पासून अगदी मी म्हणतो की ग्रामपंचायत किंवा तिथल्या तिथल्या भागातल्या गरजा वेगळ्या असतात. गोंडवान्यासारख्या ठिकाणी ट्रायबलच्या संबंधित आपण काम करू शकू. जिथे मायनिंग सेक्टर आहे तिथे मायनिंग बरोबर काम करू शकू. जिथे बँका किंवा ज्याला आपण म्हणतो की कोऑपरेटिव्ह मुवमेंट मोठ्या प्रमाणात तिथे मनुष्यबळाची गरज आहे. तर अशा सगळ्या संस्थांना, आणि मी एंटरप्राइजेस म्हणेन इंडस्ट्री म्हणण्यापेक्षा, याच्यामध्ये NGOज असतील, जिओज असतील, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स असतील, इंडस्ट्री असेल, या सर्वांना बरोबर घेऊन खरं पाहायला गेलं तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननं अलीकडच्या काळात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून एक नवीन संकल्पना जी आणलेली होती त्याचा सुद्धा उपयोग आपल्याला इथे करून घेऊ शकतो. कारण एक विजिबिलिटी येते. इंडस्ट्रीचा माणूस जेव्हा आपल्या कॅम्पसवर येतो तेव्हा त्यानं आपल्यापेक्षा जास्त चांगलं जग बघितलेलं आहे. आणि शिक्षणाच्या माध्यमातून बेसिकली जो काही आपल्याला बदल घडवून आणायचा आहे तो बदल जर यशस्वीरित्या करायचा असेल तर इंडस्ट्रीचं काम पण अत्यंत महत्वाचं आहे. उदाहरण म्हणून सांगतो, कुलगुरू असताना आम्ही डिस्टिंग्विश प्रोफेसर म्हणून 5 ते 6 लोकांना आमच्या कॅम्पसवर ठेवलेलं होतं. आणि याच्यामध्ये विविध क्षेत्रातले लोक होते. म्हणजे सिनेमा क्षेत्रातनं बोलायचं झालं तर विक्रम गोखले होते. नाट्य क्षेत्र किंवा परफॉर्मिंग आर्ट्स मधून सतीश आळेकर होते. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत संजय दांडे म्हणून कानपूर IITचे जे डायरेक्टर होते ते होते. इस्रोच्या संबंधात आणखीन एक काळे म्हणून होते. अशा अनेक लोकांना बरोबर घेऊन काम करताना इतकी सुंदर रचना करू शकलो की अनेक विध असे नवीन, मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना एक वेगळी दिशा मिळाली आणि त्या दृष्टीनं त्या त्या इंडस्ट्रीला लागणारं मनुष्यबळ तयार करण्याची उर्मी आम्हाला यातून प्राप्त झाली. आणि त्यामुळे हा अत्यंत चांगला प्रोग्राम आहे. आणि त्यावेळेला अत्यंत छोट्या स्वरूपात तो केला गेला. पण आता लार्ज स्केल पॅन महाराष्ट्र प्रत्येक विद्यापीठामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी, जसं म्हणून मी म्हटलं एंटरप्राइजेस, प्रत्येक वेळा सगळ्या ठिकाणी मोठी इंडस्ट्री असेल असंच काही नाही आहे. तिथल्या गरजा वेगळ्या असतात, तिथल्या व्यवसाय जे आहेत ते वेगळे आहेत. तर त्यांना अनुरूप असं मनुष्यबळ निर्माण करणं ही त्याच्या मागची भूमिका आहे. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा कुठेतरी त्यांची एम्प्लॉयबिलिटी, रोजगार त्यांना योग्य प्रमाणात मिळतो, ही आपल्याला एक समाधानकारक गोष्ट असते. आणि त्यामुळं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आंबेडकर सरांनी, जे स्वतः व्यावसायिक आहेत आणि 4 विद्यापीठामध्ये त्यांनी हा प्रयोग यशस्वीरित्या अंमलात आणण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची पावलं टाकली आहेत. जळगावमध्ये ते स्वतः असतात, पण जळगाव व्यतिरिक्त आपलं जे संभाजीनगर, नंतर नांदेड आणि इतर आणखीन 2 विद्यापीठे त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या माध्यमातून ते त्यांना मार्गदर्शन करतायत. आणि त्याच्या माध्यमातून ऑलरेडी आज सकाळी त्या बैठकीमध्ये त्यांनी अगदी छाती ठोकपणे सांगितलं की अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथे लोकांनी त्याला प्रतिसाद दिलाय, इंडस्ट्रीने पण दिलेला आहे. मला असं वाटतं की ही आता काळाची गरज आहे की जिथे आपण सर्वजण हा जर प्रयत्न केलात तर मला असं वाटतं की जो विद्यार्थी अलीकडे शिक्षणापासून थोडासा दूर जाऊ लागलेला आहे, आपला ग्रास एनरोलमेंट सुद्धा कमी होते, बऱ्याच ठिकाणी अशा तक्रारी असतात. तर मला असं वाटतं की हे एक हा वेगळा प्रयोग आहे जेणेकरून विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणात आकर्षित होईल. आणि ते होत असताना सुद्धा त्या विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीनं जीवन घडवण्यासाठी मार्गदर्शन किंवा रादर ही एक संधी आपण त्यांना उपलब्ध करून देतोय. पुन्हा एकदा आंबेडकर सरांचं मला माहिती आहे, मी अनेक बैठकांमध्ये त्यांच्याबरोबर काम करतोय. त्यांचा जो कनेक्ट आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी हा प्रस्ताव मोठ्या प्रमाणात पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत ते. आणि आमच्यासारख्यांना ज्यांनी थोडंसं त्याच्या बाबतीत काम केलेलं आहे अशा लोकांना बरोबर घेऊन राज्यभर हा कार्यक्रम पोहोचवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची भूमिका ते पार पडतायत. आजचं हे जे लेक्चर आहे किंवा आजचा जो संवाद होता तो त्या दृष्टीनं होता. मला अत्यंत खात्री आहे
की ज्या पद्धतीने त्याची मांडणी त्यांनी केलेली आहे त्याच्यातून आपल्या सर्वांना ऊर्जा मिळेल आणि त्या माध्यमातून पुढच्या काही काळामध्ये अशा प्रकारच्या अत्यंत नाविन्यपूर्ण कोर्सेस सुरू होतील, जेणेकरून काही प्रमाणात जसं सरांनी सांगितलं की 5 वर्ष जर केलं तर आता जो बेरोजगारांची संख्या 60% आहे ती जवळजवळ आपण 25% खाली आणू शकू. आणि त्या दृष्टीने आणि ते खरं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. एक शिक्षक म्हणून आपल्याला हे समाधान असणार आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की आजचा हा संवाद अत्यंत महत्त्वाचा होता आणि अंबळकर सरांनी तो अत्यंत उत्कृष्टरित्या मांडलेला आहे. त्याचप्रमाणे देवळणकर सर जेव्हापासून संचालनालय त्यांच्या आधिपत्याखाली आलेलं आहे तेव्हापासून सातत्यानं असा नाविन्यपूर्ण योजना घेऊन ते पुढे येत आहेत. नाविन्यपूर्ण माध्यमांचा उपयोग करून सातत्याने आपल्याबरोबर तो कनेक्ट त्यांनी जो एस्टॅब्लिश केलेला आहे तोही तितकाच महत्वाचा आहे. कारण अदरवाईज प्रत्येक वेळा डायरेक्टर म्हणजे फक्त आपली किंवा आपली अप्रुव्हल्स इथपर्यंतच मर्यादित अशा स्वरूपात जे आतापर्यंत होतं तसं न होता स्वतः ते एक ज्याला म्हणून संशोधक आहेत. आपण अनेक वेळा टीव्हीवर पाहतो स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या बाबतीत त्यांची अनेक व्याख्यानं किंवा रादर त्यांचे विचार आपण टीव्हीच्या माध्यमातून ऐकलेले आहेत. पॉलिटिकल सायन्सचे सुद्धा विद्यार्थी आहेत. JNU सारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून त्यांनी त्यांचं MPhil आणि इतर संशोधन केलेलं आहे. आणि त्यामुळं असा नेतृत्व आपल्याला या संचालनाला बऱ्याच काळानंतर मिळालेलं आहे. आणि जेव्हा म्हणून ज्या कारणानं आपल्याला असं वाटतं की ही ऊर्जा तिथून सुद्धा प्राप्त होते तेव्हा त्यांचंही तितकंच मनस्वी कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांच्याबरोबर त्यांच्या शेजारी जे बसलेले आहेत प्रशांत मगर सर तेही अत्यंत ऊर्जापूर्ण व्यक्तिमत्व आहे आणि आमच्या अनेक बैठकांच्या माध्यमातून त्यांच्याशी अत्यंत जवळीक निर्माण झालेली आहे. सो मला असं वाटतं की हे एक शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेल्या बदलाची ही नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या दृष्टीनं आजचा हा संवाद आणि यापुढे होणारा संवाद याच्यामध्ये आपण सातत्याने एकमेकाशी हितगुज करूया आणि काहीतरी नवीन करण्याच्या दृष्टीने एकत्रित काम करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वांचे मनस्वी आभार मानतो, विशेषतः आंबळकरांचे की त्यांनी आपल्या या व्यस्त दिन कार्यक्रमातून सुद्धा विशेष वेळ काढून आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद सर. आणि अत्यंत प्रेरणादायी, अत्यंत उत्स्फूर्त आणि सातत्याने आमचे खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक करमळकर सर आहेत. आपली एक चांगली टीम आहे. म्हणजे आमचा उपक्रम हाच आहे, आमचा प्रयत्न हाच आहे की कोणाच्याही हे जे आपण गुणात्मक परिवर्तनाची एक चळवळ शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपण सुरू केलेली आहे. हे याच्यामध्ये प्रत्येकाचं योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. मग तो अगदी आमचा नॉन टीचिंगचा कर्मचारी असेल, आमचा महाविद्यालयामधला शिपाई असेल, क्लर्क पासून तर आमच्या प्राचार्य, संस्थाचालक, आमचे विद्यापीठातले सगळे पदाधिकारी, या सगळेजण आपण ॲज अ टीम म्हणून सगळे काम करतो आहोत. कारण आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट हा आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीचे गुणात्मक बदल घडून आणायचे आहेत त्या दृष्टिकोनातून एकूणच राष्ट्र उभारणीला आपण सगळेजण हातभार लावण्याचा प्रयत्न करतोय. मी आपल्या दोघांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. आज आपल्याकडे अनेक वरिष्ठ शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ, त्याचप्रमाणे वरिष्ठ पदाधिकारी मला माझ्या समोर स्क्रीनवर दिसत आहेत. आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन मला समोर दिसत आहेत. त्याचप्रमाणे अनेक महाविद्यालयांचे प्रिन्सिपल्स आहेत. मी शेवटी आपण 1-2 प्रश्न काही असतील वगैरे तर अनेसाज करमळकर सर पण आहेत, आदरणीय भरतदादा पण आहेत. तर 1-2 प्रश्न आपण प्रातिनिधिक स्वरूपात आपण जर असतील तर आपण त्याची नक्कीच चर्चा करूयात असतील तर. आणि कारण हा विषय असा आहे की ज्यावरती आपल्याला सातत्याने आता इथून पुढे भविष्यामध्ये इंटरॅक्शन करायचे आहेत आणि खूप महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा हा विषय आहे. तर कोणाचं काही असेल तर अशोक महाजन सर, तुम्हाला काही थोडं बोलायचं आहे या प्रसंगी? त्यांना को-होस्ट करा आणि अनम्यूट करा. अतिशय उत्कृष्ट आणि प्रेरणादायी व्याख्यान झालं सरांचं. सर्व विषय जे आजकाल आपण AEDPच्या माध्यमात आणि ओव्हरऑल त्याने आढावा घेऊन अतिशय उत्कृष्ट मांडणी केली. ते सदैव त्यांचं मार्गदर्शन उत्कृष्ट असतं. आम्ही सगळं नेहमी ऐकत असतो, त्यांच्याशी चर्चा करण्याची आम्हाला संधी पण मिळते. परंतु आजचं व्याख्यान त्याने अतिशय सर्वसमावेशक या विषयाची
महत्व सगळ्यांना कशा सोप्या भाषेत सौदाहरण कसं देता येईल अशी मांडणी केली आहे. आणि आमच्या विद्यापीठात सकाळच्या मीटिंगमध्ये मला चान्स मिळाला होता, पण उत्तम प्रकारे आम्ही करतो आणि इंडस्ट्री कनेक्ट मोठ्या प्रमाणात इथं वाढवलेला आहे. उत्तर आपल्या SRT युनिव्हर्सिटीमध्ये 2 दिवसापूर्वीच आम्ही इंडस्ट्री मीट घेतली, तेव्हाही अमळकर साहेबांचं गायडन्स आम्हाला मिळालंच. त्या आयोजनामध्ये सुद्धा त्यांची मदत झाली आणि उत्कृष्ट आम्ही आयोजन केलं. एक उदाहरण सेट करण्याचा प्रयत्न इथं झाला आणि या भागातले जे इंडस्ट्रियलिस्ट अतिशय स्वयंस्फूर्त त्यांचा प्रतिसाद होता. शॉर्ट नोटीसवर त्यांनी सहभाग दिला आणि स्वतःहून पुढे येऊन आम्ही विद्यापीठासोबत नक्कीच काम करू इच्छितो. आणि या AEDPची संकल्पना जेव्हा प्रेझेंटेशन थ्रू मांडली तर सर्व स्टेक होल्डर्स इन्क्लुडिंग स्टुडंट, काही प्राचार्य, इथले प्राध्यापक आणि मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलिस्ट होते. अतिशय उत्कृष्ट यांना संकल्पना आवडली आणि अमळकर साहेब इथं सर येणार होते, पण त्यांच्या मार्गदर्शनाच्या वतीने मी बोललो आणि उत्कृष्ट वातावरण आहे. सरांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन मिळतं आणि आजचे हे व्याख्यान खरोखर सर्व समावेशक, सर्व बाबींचा उल्लेख करणारं व सर्व नवोदित असतील, विद्यार्थी असतील त्यांना प्रेरणा देणारं आणि जे आयोजन समितीमध्ये किंवा जे प्राचार्य असतील, आमच्यासारखे ह्या प्रक्रियेत असलेले लोक असतील, प्रत्येकाला प्रेरित करून त्याच्यामध्ये स्वतःहून सहभाग कसं घेता येईल अशा पद्धतीने त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. आणि उत्कृष्ट या पद्धतीने आपण जो उल्लेख केला राष्ट्र निर्मिती किंवा NEP इम्प्लिमेंटेशन आणि 2000 जे भारत 2047 मध्ये आपण जे अपेक्षा केलेली आहे विकसित भारत, खऱ्या अर्थाने आज जे विद्यार्थी आपण ह्या माध्यमातून घडवतोय ते 2047 मध्ये 45 वर्षाचे असणार आहेत. ते खऱ्या अर्थाने त्यावेळी उमेदीचा काळ त्यांचा असणार आहे, ते डिलिव्हर करतील. त्यांचा GDP त्या माध्यमातून वाढेल आणि आजचे जे आपलं कोचिंग, आपले जे एफर्ट्स आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरतील. आणि तेव्हा त्या अर्थाने आपण $30 ट्रिलियन इकॉनॉमी देशाची जे एक्सपेक्ट करतो ते होईल आणि खऱ्या अर्थाने भारत विकसित भारत होईल. त्यासाठी आपले सर्वांचे, आपण आणि कळमळकर सरांनी जे उत्कृष्ट त्याचा अध्यक्षीय समारोप केला, अमळकर सरांनी, म्हणजे एकूणच या कार्यक्रमाचा दर्जा अतिशय उत्तम आणि तो देशाच्या त्या 2047 मध्ये जो आपण विकसित भारत स्वप्न त्याला त्याचे पूरक असं मला वाटतं. धन्यवाद आपलं सर्वांचा मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आभार. धन्यवाद महाजन सर, धन्यवाद. एक डॉक्टर रामकृष्ण एक आहेत, त्यांनी हँड रेज केलाय. सर अगदी थोडक्यात एक प्रश्न विचारा. डॉक्टर रामकृष्ण, त्यांना अनम्यूट करा. केलंय का? हा, आपण विचारा आपला प्रश्न. सर, NEP मध्ये उद्योग धंद्याविषयी जसं आपलं मत आहे, माझं वैयक्तिक असं मत आहे, आदर्श शेती करणारे किंवा आदर्श शेतीमधून जे काही बचत गट तयार झालेत, याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी, महाराष्ट्र हा शेतीप्रधान बहुतांशी या ठिकाणी ग्रामीण भागातले म्हणजे विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत, हा सुद्धा विषय आपण याच्यामध्ये हाताळला पाहिजे. नाशिकमध्ये या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा एक शेतीचा गट आहे आणि त्यांचा जवळजवळ टर्नआउट म्हणजे 500 कोटीपर्यंतच्या पुढचा आहे. तर ह्याचं सुद्धा आपल्याला असं जर मार्गदर्शन ह्याच्यातून मिळालं तर विद्यार्थ्यांना आपल्याला एक चांगल्या स्वरूपाचं त्याचं मार्गदर्शन होऊ शकतं आणि शेतीची आवड निर्माण होऊ शकते. बस सर, एवढंच. उत्तम सजेशन. मला वाटतं भरत दादा तुम्हाला पण कॉमेंट करायला आवडेल. अत्यंत महत्वाचा भाग आहे. मी नुकतंच एक पुण्यामधल्याच एका खासगी विद्यापीठामध्ये कृषी क्षेत्रामधले जे सगळे पदवीधर आहेत त्यांना ऍक्च्युली त्यांचं इंडस्ट्री कनेक्ट बरोबर साधारणतः 100 जणांचं प्रशिक्षण नुकतंच अटेंड केलं. अत्यंत उत्तम कल्पना त्या ठिकाणी पण आहेत. मला असं वाटतं हा एक भाग कृषी उद्योग क्षेत्राशी देखील आपण आपल्या अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्सला कनेक्ट करणं आणि त्या दृष्टिकोनातून जसं त्यांनी आता उल्लेख केला, प्रामुख्याने ग्रामीण भागामधल्या, विशेष करून ज्यांचं शेतीची बॅकग्राऊंड आहे, ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे, अशा विद्यार्थ्यांना याचा फार उपयोग होऊ शकतो. बरं दादा, मला असं वाटतं की सरांनी तर आपल्या देशामध्ये प्रामुख्याने सगळ्यात मोठा रोजगारीचा सोर्स कृषी क्षेत्र होऊ शकतं, पण आपण अकृषी विद्यापीठ म्हणून सगळे या ठिकाणी काम करतो आहोत. त्यामुळे यात प्रामुख्याने कृषी विद्यापीठांनी जो रोल केला पाहिजे असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारची जी पेरणी, काढणी, हार्वेस्टिंग या विषयामध्ये आता प्रत्यक्ष शेतावर जाऊन मजुरी करण्याची कुठल्याही तरुणाची तयारी नाही. या बॅकग्राऊंडवरती छोटी काढणी यंत्र, मळणी यंत्र, हार्वेस्टिंगची यंत्र याची इंडिजिनियस भरपूर व्हरायटीज इंजिनियर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आहेत. त्यांची पेटंट आणि संशोधन पण त्यांना मिळालेलं आहे. पण या सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये त्या माझा
अचानक आमची जरा लाईट गेल्यामुळे आता नाही काय आवाज येतोय सर, आपला हो. आवाज येतोय व्यवस्थित तर येतोय. ज्या पद्धतीने हे कृषी विद्यापीठांनी करायला पाहिजे, आपण अकृषी विद्यापीठांनी यात प्रामुख्याने जो रोल करायला पाहिजे. उदाहरणार्थ त्या ठिकाणी जी फळबाग शेती आहे किंवा ऍग्रिकल्चरशी निगडीत धानची शेती आहे, पल्सेसची शेती आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचं सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कोल्ड स्टोरेजेस असतील, व्हॅल्यू ॲडिशन असेल, सेल्फ लाईफ वाढवणारे उद्योग असतील, फळ प्रक्रिया उद्योग असतील, ज्युसेस बनवणारे उद्योग असतील, या सगळ्या उद्योगांची साधन सामुग्री विद्यापीठात निर्माण करण्याची यंत्रणा करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. विद्यापीठांमधून खूप मोठे प्राध्यापक आहे. आता आपण अशोक महाजनांचं ऐकलं, म्हणजे ज्यांनी सेमीकंडक्टर मध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे, की जे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आज ज्याची गरज आहे. असेच इंजिनिअरिंग मध्ये स्थानिक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन या फळबाग, शेतीबाग, ज्युसेस आणि मक्यापासून निर्माण होणारे डेरिव्हेटिव्ह वर झालेलं आहे. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन देवळांकर सर कुठेही त्या ठिकाणी जिल्ह्यात होताना दिसत नाही. एक मक्यापासून 30-35 प्रकारचे डेरिव्हेटिव्ह तयार होतात. सोयाबीन पासून वेगवेगळ्या प्रकारचे 10-12 डेरिव्हेटिव्ह तयार होतात. सगळ्या ठिकाणच्या शेतीमध्ये हे डेरिव्हेटिव्ह कमी खर्चामध्ये उत्पन्न होऊ शकतात आणि एका अर्थाने शेतकऱ्याला मालामाल करू शकतात. आणि या विषयात रोल शिक्षणालाच करायला लागणार आहे. शेतकरी या विषयामध्ये खूप अनभिज्ञ आहे. मला असं वाटतं की सरांनी सांगितलेला विशेषतः शेतकी या विषयातला विषय कृषी विद्यापीठ जे करतील, पण आपण व्हॅल्यू ॲडिशन साठी सायन्स म्हणून विद्यापीठांमधून याच्यावर संशोधन करून किंवा जे संशोधन झालेलं आहे त्याच्या इम्प्लिमेंटेशन साठी काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. थँक्यू. मला असं वाटतं की आता तसे आता प्रश्न नाही आहेत. मी आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो. मला असं वाटतं की आज आपला एक अत्यंत नेहमीप्रमाणेच आजचा देखील संवाद आपला अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडला. आज आपल्याला भरत अंबळकर सरांनी या प्रसंगी मार्गदर्शन केलं, उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे आज नितीन करमळकर सर यांनी अध्यक्ष समारोप केला. आज आपल्याकडे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणा असे आपल्याकडे अशोक महाजन सर, पीव्हीसी SRT युनिव्हर्सिटी आज आपल्याकडे उपस्थित होते. आपल्या तिघांचं त्याचप्रमाणे आज जवळपास 457 पर्यंत आपली संख्या गेली, 450च्या वरती आज संख्या गेलेली होती. आज संपूर्ण राज्यातनं माझ्या समोर दिसत आहेत, अगदी गडचिरोली चंद्रपूर पासून तर जालना परभणी बीड पर्यंत आज आपल्याकडे पार्टिसिपंट्स आहेत. सर्व प्राध्यापक, प्राचार्य, आमच्या शासकीय महाविद्यालयांचे सर्व प्राचार्य, आमचे शासकीय महाविद्यालयांचे सर्व शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे आमचे सर्व सहसंचालक, विद्यापीठांचे पदाधिकारी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. मी आपल्या सगळ्यांचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक मी आभार मानतो. आज आमच्या बॅक ऑफिसमध्ये डॉक्टर प्रशांत मगर असतील, डॉक्टर सिनलकर आहेत. आज आमच्या टीममध्ये डॉक्टर विवेक पवार आमच्या टीममध्ये जॉईन झालेले आहेत. मी या सगळ्यांचा आज ज्या आयोजनामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका पार पाडले आमच्या टीम बरोबर, त्याचप्रमाणे इतर सगळेजण आपण अत्यंत महत्वाच्या विषयामध्ये सगळेजण आलात, आपली मत व्यक्त केली. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. पुढच्या शुक्रवारी आपण परत एक नवीन विषय घेऊन एक नवीन तज्ञ आपल्याला या सगळ्यांसाठी इंटरॅक्शन करण्यासाठी येईल. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हा कार्यक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे, विशेष करून अशा शिक्षकांसाठी आणि प्राचार्यांसाठी की जे प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करतात आणि ज्यांना फारसं एक्सपोजर अशा सगळ्या प्रकारच्या व्याख्यानांचं नसतं. आणि विशेष करून अशा बऱ्याच जो याच्यातला जो मेन डिस्कोर्स आहे हायर एज्युकेशन मधला, हा प्रामुख्याने इंग्रजीमधनं आहे. त्यामुळे मराठीमध्ये आपल्याला अशा स्वरूपाच्या तज्ञांची व्याख्यानं इतक्या सोप्या पद्धतीने हे विषय आपल्यापर्यंत येत आहेत आणि आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक प्राध्यापकांना हे जॉईन करण्यासाठी म्हणजे आता हे टेक्नॉलॉजीने आपल्याला अत्यंत सोयीस्कर बनवलेलं आहे की आपण अगदी आपल्या शेतावरनं पण मोबाईलच्या एका क्लिकमध्ये इथं सगळं जॉईन करू शकतात. अधिकाधिक लोकांनी याचा फायदा घ्यावा असं आम्ही आपल्याला सांगतो. हे जे आजचं व्याख्यान आहे हे लगेच उद्या युट्यूब वरती आपल्या हायर एज्युकेशनच्या जी युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती हे अपलोड केलं जाईल. त्यामुळे त्याचाही ज्यांनी आज ते मिस केला असेल ते त्याचा नक्कीच फायदा घेऊ शकतील. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं घोषित करतो. धन्यवाद.